मी कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा लॉस एंजलिस मधल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये वॅलेट म्हणून काम करायचो. आणि तिथे एक माणूस यायचा, एक टेक्नॉलॉजी एक्झिक्युटिव्ह. अच्छा. म्हणजे तो एक विलक्षण हुशार माणूस होता. त्याने अगदी विशीच वायफाय राउटरमधल्या एका महत्वाच्या बागाचं पेटंट घेतलं होतं. आणि त्यामुळे तो प्रचंड श्रीमंत झाला होता. अरे वा. पण त्याचं पैशांसोबतचं जे नातं होतं ना, ते मी आजपर्यंत पाहिलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा विचित्र होतं. विचित्र म्हणजे नेमकं कसं? फक्त म्हणजे श्रीमंतीचा थाटमाट होता की त्याहूनही अधिक काही? नाही, थाटमाटाच्या खूप पलीकडची गोष्ट होती ही. तो नेहमी $100च्या नोटांचे जाडजूड बंडल खिशात घेऊन फिरायचा आणि मुद्दाम लोकांना दिसेल असं हाताळायचा. एकदा तर काय झालं, त्याने माझ्या एका सहकार्याला काही $1000 दिले आणि म्हणाला, जा जवळच्या दुकानातून सोन्याची नाणी घेऊन ये. सोन्याची नाणी? हो. आणि मग तो आणि त्याचे मित्र समुद्राकिनारी उभे राहिले आणि ती नाणी अक्षरशः समुद्रात फेकू लागले. जसं काही आपण पाण्यात दगड नाही का फेकत, तसं. ज्याचं नाणं जास्त लांब जाईल यावर ते खळखळून हसत होते. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे पैशाची काही किंमतच नव्हती त्याच्यासाठी. काहीच नाही. आणि त्याचा अहंकार तर त्याहून मोठा. एकदा हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये त्याच्याकडून एक दिवा फुटला. मॅनेजर अगदी नम्रपणे त्याच्याकडे गेला आणि म्हणाला की दिव्याची किंमत $500 आहे. आणि मग तो माणूस इतका संतापला की त्याने खिशातून नोटांचं बंडल काढलं, $5000 मॅनेजरच्या अंगावर फेकले आणि ओरडला, ही घे $5000, पण माझा अपमान करायची हिंमत करू नकोस. बापरे. काही वर्षांनी मला कळलं की तो माणूस पूर्णपणे कंगाल झाला होता. आणि हीच कथा मला वाटतं आपल्याला आजच्या चर्चेच्या अगदी गाभ्याशी घेऊन येते. ती आपल्याला एक कटू सत्य दाखवते. पैसा तुम्हाला हुशार बनवत नाही, उलट तो तुमच्यातले जे अवगुण आहेत ना, ते अधिक स्पष्टपणे जगासमोर आणतो. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण मॉर्गन हाउसल यांच्या द सायकोलॉजी ऑफ मनी या पुस्तकातल्या काही महत्वाच्या विचारांवर चर्चा करणार आहोत. या पुस्तकाचा मूळ पायाच हा आहे की पैशांमध्ये यशस्वी होण्याचा संबंध तुम्ही किती हुशार आहात किंवा तुमची पदवी काय आहे याच्याशी खूप कमी, आणि तुम्ही पैशांसोबत कसे वागता याच्याशी खूप जास्त आहे. अगदी बरोबर. आपण फायनान्सकडे कसं बघतो, भौतिकशास्त्र किंवा गणितासारखं तिथे नियम असतात, सूत्र असतात. 2+2 हे नेहमी 4च असणार. हो. पण खरं तर वैयक्तिक फायनान्स हा मानसशास्त्रासारखा आहे. इथे भावना, अहंकार, लोभ, भीती, संयम यांसारख्या गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात. नियम सगळ्यांसाठी सारखेच असतात, पण प्रत्येकजण त्या नियमांना प्रतिसाद वेगळा देतो. हे जरा उलगडून सांगाल का? म्हणजे हुशारीपेक्षा वागणूक जास्त महत्वाची आहे हे पटवून देण्यासाठी तुमच्याकडे काही उदाहरणं आहेत का? कारण हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं. नक्कीच. यासाठी 2 व्यक्तींच्या कथांमधला विरोधाभास पाहणं खूप गरजेचं आहे. आणि या दोन्ही खऱ्या कथा आहेत. अच्छा. एकीकडे आहे रोनाल्ड रीड, जो एका छोट्या गावात सफाई कर्मचारी आणि पेट्रोल पंपावर काम करणारा एक सामान्य माणूस होता. आणि दुसरीकडे आहे रिचर्ड फॉस्कोन, हार्वर्डमधून शिक्षण घेतलेला आणि मेरिल सारख्या मोठ्या कंपनीत काम करणारा एक उच्च शिक्षित एक्झिक्युटिव्ह. म्हणजे एका बाजूला अगदी साधं शिक्षण आणि दुसऱ्या बाजूला जगातली सर्वोत्तम पदवी. यात तर काही तुलनाच होऊ शकत नाही. बरोबर. पण त्यांच्या आर्थिक आयुष्याचा शेवट मात्र अगदी उलटा झाला. रोनाल्ड रीडने आपल्या आयुष्यात फार काही कमवलं नाही, पण जे काही कमवलं त्यातली थोडी रक्कम तो नियमितपणे वाचवत गेला. आणि त्याने ती रक्कम ब्लू चिप स्टॉक्स मध्ये गुंतवली. ब्लू चिप स्टॉक्स म्हणजे मोठ्या, प्रस्थापित आणि स्थिर कंपन्या ज्या सहजासहजी बुडत नाहीत. बरोबर. अगदी बरोबर. त्याने अशा कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले आणि मग तो अक्षरशः अनेक दशकं थांबला. त्याने काहीही केलं नाही, फक्त वाट पाहिली. हो. 2014 मध्ये वयाच्या 92व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. तेव्हा त्याच्या नावावर $8 दशलक्ष ची संपत्ती होती. $8 दशलक्ष? हो, म्हणजे जवळपास 60 कोटी रुपये. त्यांनी मृत्यू पश्चात यातला मोठा हिस्सा हॉस्पिटल आणि लायब्ररीला दान केला. एका सामान्य सफाई कर्मचाऱ्याने एवढी संपत्ती जमवली हे खरंच अविश्वसनीय आहे. पण मग त्या हार्वर्ड शिक्षित रिचर्ड फस्कोनचं काय झालं? रिचर्ड फस्कोनने आपल्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा वापर करून प्रचंड कर्ज घेतलं. त्याने ग्रीनविच मध्ये 18,000 स्क्वेअर फुटांचं एक घर घेतलं. 18,000 स्क्वेअर फूट? हो. त्यात 11 बाथरूम, 2 लिफ्ट, 2 स्विमिंग पूल आणि 7 गॅरेज होते. त्या घराच्या देखभालीचा खर्च महिन्याला $90,000 पेक्षा जास्त होता. बापरे. आणि मग नक्कीच 2008चं आर्थिक संकट आलं असेल.
ज्याने सगळं गणितच बिघडवलं. बरोबर. त्या जागतिक आर्थिक संकटात त्याचं सगळं काही गेलं. प्रचंड कर्ज आणि विकता न येणाऱ्या मालमत्तांमुळे तो दिवाळखोर झाला. अरे रे. ज्या माणसाला एकेकाळी फोर्ब्सच्या टॉप 40 श्रीमंत यादीत स्थान मिळालं होतं, त्याला न्यायाधीशांसमोर सांगावं लागलं की माझं सध्या काहीही उत्पन्न नाहीये. पण हा फक्त लोभ होता की अजून काही? म्हणजे हार्वर्डमधून शिकलेल्या माणसाला कळत नसेल का की तो किती मोठी जोखीम घेतोय? इथे स्टेटस किंवा समाजात श्रीमंत दिसण्याचा दबाव जास्त काम करत होता का? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. यालाच सोशल प्रूफ किंवा स्टेटस गेम म्हणतात. फस्कोन फक्त स्वतःसाठी घर घेत नव्हता, तो त्याच्या वर्तुळातल्या लोकांना दाखवण्यासाठी घेत होता. तो असा विचार करत होता की मी इतका हुशार आहे, मी हे सगळं सांभाळू शकेन. हा एक असा सापडा आहे ज्यात हुशार लोक जास्त अडकतात. यालाच ओव्हर कॉन्फिडन्स बायस म्हणतात. अच्छा. उलट पक्षी रोनाल्ड रीडला कोणालाही काही सिद्ध करायचं नव्हतं. तो कोणताही खेळ खेळत नव्हता. तो फक्त आपलं भविष्य सुरक्षित करत होता. म्हणजे पैशांसोबत यश मिळवणे हे काही रॉकेट सायन्स नाहीये. अजिबात नाही. फायनान्स हा एकमेव असा उद्योग आहे जिथे कोणताही अनुभव, शिक्षण किंवा ओळख नसलेली व्यक्ती सर्वोत्तम शिक्षण आणि ओळख असलेल्या व्यक्तीला हरवू शकते. खरंय. कारण गुंतवणुकीचे निर्णय हे काही स्प्रेडशीटवर नाही घेतले जात. ते घरात जेवताना किंवा मित्रांसोबत बोलताना घेतले जातात, जिथे तुमचा अहंकार, तुमची असुरक्षितेची भावना आणि दुसऱ्यांपेक्षा पुढे जाण्याची ईर्ष्या तुमच्या निर्णयांवर परिणाम करतात. बरोबर. म्हणूनच शाळेत आपल्याला चक्रवाढ व्याजाची सूत्र शिकवतात, पण शेअर बाजार कोसळल्यावर मनात जी भीती येते ती कशी हाताळायची हे कोणी शिकवत नाही. पण हे ऐकायला खूप सोपं वाटतं. गुंतवणूक करा आणि अनेक दशक थांबा. आजच्या जगात जिथे सगळे इतक्या वेगाने बदलत आहे, तिथे फक्त गुंतवणूक करून दशकांसाठी विसरून जाणं कितपत व्यावहारी आहे? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि मुद्दा निष्क्रिय राहण्याचा नाहीये, तर न तुटण्याचा म्हणजे अनब्रेकेबल राहण्याचा आहे. न तुटण्याचा. हो. गुंतवणुकीतला खरा उद्देश सर्वाधिक परतावा मिळवणे हा नसतोच. खरा उद्देश असतो की तुम्ही बाजारात इतका काळ टिकून राहावं की चक्रवाढ व्याजाची जादू तुमच्यासाठी काम करू शकेल. अच्छा. रिचर्ड फोस्कोननी सर्वाधिक परताव्याचा प्रयत्न केला, पण त्यासाठी इतकी जोखीम घेतली की एका झटक्यात तो खेळाच्या बाहेर फेकला गेला. रोनाल्ड रीडने चांगला परतावा मिळवला, पण तो 80 वर्ष खेळाच्या आत राहिला. त्यामुळे चक्रवाढ व्याजाने त्याला करोडपती बनवलं. सातत्य हे जास्त महत्वाचं आहे बुद्धिमत्तेपेक्षा. आणि हेच आपल्याला पुस्तकातल्या एका महत्वाच्या संकल्पनेकडे घेऊन येतं. ती म्हणजे श्रीमंत दिसणं आणि खऱ्या अर्थाने असणं यातला फरक. अगदी बरोबर. आपण अनेकदा महागडी गाडी चालवणाऱ्या माणसाला बघून म्हणतो, वाह काय श्रीमंत माणूस आहे. हो, अगदी. पण खरं तर आपण फक्त एवढंच बघत असतो की त्याच्या बँक खात्यातून काही लाख रुपये कमी झालेत. ती गाडी त्याची श्रीमंती नाही, तर त्याच्या संपत्तीचा खर्च झालेला भाग आहे. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे खरी संपत्ती तर ती आहे जी दिसत नाही. बरोबर. ती न घेतलेली गाडी, ते न घेतलेलं मोठं घर, ते न घातलेले महागडे दागिने, हीच खरी संपत्ती आहे. कारण ती बँकेत किंवा गुंतवणुकीत तशीच राहते आणि तुमच्यासाठी काम करते. अगदी बरोबर. संपत्ती म्हणजे स्वातंत्र्य. संपत्ती म्हणजे तुमच्याकडे पर्याय असणं, आजारी पडल्यावर काम न करण्याची मोकळीक असणं, आवडत नसलेली नोकरी सोडण्याचं धैर्य असणं किंवा अचानक आलेल्या संधीचा फायदा घेण्याची क्षमता असणं, ही खरी संपत्ती आहे. श्रीमंती म्हणजे रिचनेस ही दिखाऊ असते, पण संपत्ती म्हणजे वेल्थ ही शांत आणि अदृश्य असते. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होतीये, ती म्हणजे प्रत्येकाचा पैशांसोबतचा खेळ वेगळा असतो. आणि मला वाटतं इथेच बहुतेक लोक मोठी चूक करतात. हो ना. मला आठवतंय, सोशल मीडियावर एखाद्या मित्राला परदेशात सुट्टी घालवताना पाहिलं की मनात विचार येतो, अरे आपणही जायला हवं. पण कदाचित तो मित्र त्याच्या कमाईच्या शिखरावर असेल आणि मी माझ्या करिअरच्या सुरुवातीला. त्याचा आणि माझा खेळ पूर्णपणे वेगळा आहे. आणि हीच सर्वात मोठी मानसिक लढाई आहे. हौसल म्हणतात, तुम्ही कोणता खेळ खेळत आहात हे आधी ठरवा. बरोबर. डे ट्रेडिंग करून एका दिवसात पैसे कमावण्याचा खेळ आणि मुलांच्या शिक्षणासाठी किंवा 30 वर्षानंतरच्या निवृत्तीसाठी पैसे साठवण्याचा खेळ हे पूर्णपणे वेगळे आहेत. एका खेळाडूचे नियम दुसऱ्याला लागू होत नाहीच. जेव्हा तुम्ही 30 वर्षांच्या मॅरेथॉनसाठी तयारी करत असता, तेव्हा तुम्ही 100 मीटर धावणाऱ्या खेळाडूकडे पाहून तुमची रणनीती बदलत नाही. पण यावर मात कशी करायची? कारण हा सामाजिक दबाव खूप जास्त असतो. मित्राने नवीन गाडी घेतली, नातेवाईकांनी मोठं घर घेतलं की आपल्यालाही असुरक्षित वाटायला लागतं. याचा एकच उपाय आहे, स्वतःच्या आर्थिक ध्येयांबद्दल पूर्णपणे स्पष्ट असणं आणि
पुरेसं म्हणजे इनफ म्हणजे किती हे ठरवणं. इनफ. हो, सतत दुसऱ्यांपेक्षा जास्त मिळवण्याच्या नादात आपण कधीच समाधानी होत नाही. रिचार्ड फॉस्कोनकडे अमाप पैसा होता, पण त्याच्यासाठी तो पुरेसा नव्हता. त्याला अजून हवं होतं आणि त्या हव्यासापोटी त्याने जे होतं तेही गमावलं. या उलट रोनाल्ड रेडला माहीत होतं की त्याला किती पुरेसं आहे, त्यामुळे तो शांतपणे आपलं काम करत राहिला. तर आजच्या चर्चेचा सारांश काढायला झाला तर पैशांसोबत यशस्वी होणं म्हणजे सर्वात जास्त परतावा मिळवण्याच्या मागे धावणं नाही, अजिबात नाही. याचा खरा अर्थ आहे मोठी चूक न करता बराच काळ टिकून राहणं. सातत्य आणि संयम हे तुमच्या शिक्षणापेक्षा आणि बुद्धिमत्तेपेक्षा जास्त महत्वाचे आहेत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संपत्ती म्हणजे तुम्ही काय खरेदी करता ते नव्हे, तर तुम्ही जे खरेदी करत नाही ते आहे. ती तुमच्या भविष्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य आणि पर्याय देते. हे खरंच डोळे उघडणार आहे. आपण नेहमी विचार करतो की जास्त पैसे कमावण्यासाठी काय करायला हवं, पण आपण हे विसरून जातो की आपल्या वागणुकीत छोटे बदल करून आपण जास्त सुरक्षित आणि समाधानी आयुष्य जगू शकतो. म्हणूनच श्रोत्यांनी स्वतःला एक प्रश्न विचारून या चर्चेचा शेवट करायला हवा. हा प्रश्न या पुस्तकाचा आणि आपल्या चर्चेचा गाभा आहे. अच्छा, तर मग तो प्रश्न काय आहे? तो प्रश्न आहे, मी आजूबाजूच्या लोकांना पाहून जे वेगळाच आर्थिक खेळ खेळत आहेत त्यांच्यामुळे माझ्या निर्णयांवर परिणाम होऊ देत आहे का? माझा खरा उद्देश काय आहे? इतरांना श्रीमंत दिसणं की स्वतःसाठी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणं? कारण महागडी गाडी घेऊन तुम्ही श्रीमंत दिसू शकता, पण तीच रक्कम गुंतवून तुम्ही स्वतंत्र होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकता. या दोन रस्त्यांपैकी तुम्ही कोणता निवडता यावरच तुमचं आर्थिक भविष्य अवलंबून आहे.